नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या झटपट शेतीविषयी बातमीपत्रात स्वागत आहे। आपण सुरुवात करूया। 20 लाख शेतकरी महिला नावडत्या बहिणी डीबीटी नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला लागणार कात्री। तुरीचे दर हमी भावाच्या आत, घसरण सुरूच, उत्पादकांची चिंता वाढली। आठवडाभरातील दर 25 डिसेंबर 5800, 2 जानेवारी 5900। ठाकरे फडणवीस यांच्यात मैत्रीपूर्ण सामना, प्रथमच मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक। राजकीय वर्तुळात ठरला चर्चेचा विषय, सामनामधून कौतुक। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। यामध्ये ज्येष्ठांचाही विचार करणार। लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला वंचित राहू नयेत, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। त्यामुळे महिलांना दिलासा। सांगलीतून द्राक्ष निर्यातीस प्रारंभ, निर्यातीसाठी 8839 शेतकऱ्यांची नोंदणी। 12 तासांहून अधिक ड्युटीमुळे पोलिसांवर ताण, 33,000 पदे रिक्त, तातडीने भरती करण्याची अनेक संघटनांची मागणी। हरभरा पिकांवर माकडांचा डल्ला, त्यामुळे होतंय शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान। दुष्काळग्रस्त मराठवाड्याशी दुजाभाव, 60% पाणी कमी देण्याची शिफारस। गोदावरी अभ्यास गटाचा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाला अहवाल। जायकवाडी 9 दिवसात साई चरणी 17.25 कोटींचे दान, साई संस्थानचे CEO गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। परभणी जिल्ह्यातून बातमी आहे। महिलेवर सामूहिक अत्याचार अन सशस्त्र दरोडा। परभणी तालुक्यातील पारवा शेत शिवारात गुरुवारी रात्री घडली घटना। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय